राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्री राम जय राम जय जय थोडी 5 मिनिटात प्रस्तावना करू अभंगाची. पहिला अभंग आपलं पहिलं चरण आपलं थोडं लक्षात आलं. दुसरं चरण सांगते अनंत आत्मा चोळी वेददान साई शास्त्र कारण 18 हे पुराण मंथोनी नवनीता मंथन कसं करायचंय एका मिनिटात सांगतो. कारण विवेक बुद्धी वापरायची, विवेकाचा दोर बुद्धीला लावायचा, विवेक बुद्धीने मंथन करायचंय. मंथोनी नवनीता विवेक बुद्धी, त्या विवेक बुद्धीने जर मंथन केलं, विवेक बुद्धी बोलतोय मी, विवेक बुद्धीने जर मंथन केलं, मी तो हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही. हिचे नाव विवेक बुद्धी. देही ध्याता ज्ञान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला. कारण सूर्य उगवल्या हजारो किरणाने प्रकाश पडतो, तसं ती विवेक बुद्धीने जर घुसळण केलं आणि इतका जर बुद्धीला अंकुर फुटला, त्या अंकुराने असा हृदयात प्रकाश झाला. हृदयात प्रकाश त्याचंच नाव आहे. सहस्र देही ध्याता ज्ञान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्यदशा. पण का देही ध्याता ध्यान. एवढं विश्लेषण करायला मला एवढा टाइम नाही, आणि जर मिळालंच ना एखाद्या पौर्णिमेला फुकट कीर्तन करू येते. लय विस्तार आहे माझा, भयानक विस्तार आहे. एक चरण झालं. कारण अभंग हरिपाठातला आम्ही रोज हरिपाठ म्हणतो, पण आम्हाला कळलाच नाही तो हरिपाठ. हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. चहू वेद गान साही शास्त्र कारण 18 पुराण हरची गाती. मग आता हे जर कळालं ना, आता पुढचं एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमन घाली म्हण. कारण कसं आहे, ते ज्ञान पैगा बरावे आती आणावे संता या भाजावे. ते ज्ञान बोट केले, ते ज्ञान नाही म्हणले नुसते, ते ज्ञान मनी आणावे. कोणतं ज्ञान? ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, ज्ञानाचा अंकुर फुटे, भाऊ प्रकाश प्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. मग ते एवढा जर अंकुर हृदयात त्या ज्ञानाचा जर फुटला, त्या ज्ञानाचा जर अंकुर फुटला, कंठी प्रेम दाटे नाही नूर लोटे. कंठी प्रेम दाटे नाही